युवाओं की मेलोडी खाओ और खुद जान जाओ या अनोख्या घोषवाक्यासह आज शहरात एक वेगळाच उपक्रम पाहायला मिळाला। विषय आहे वंदे मातरम संघटना संयुक्त सीजेपी समर्थक वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा मेलोडी चॉकलेट वाटून आनंदोत्सव। नीट प्रकरणातील दिवंगत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। वंदे मातरम संघटना आणि संयुक्त सीजेपी समर्थकांच्या वतीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल नागरिकांमध्ये मेलोडी चॉकलेट वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। हा आनंदोत्सव केवळ प्रतिकात्मक नव्हता, तर त्यामागे विद्यार्थ्यांच्या वेदनेची जाणीव आणि न्यायासाठीची भूमिका स्पष्ट दिसून आली। नीट परीक्षेतील पेपर फुटी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक तणाव आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागला। या गंभीर परिस्थितीत काही विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य संपवले। ही घटना संपूर्ण समाजाला हादरवणारी ठरली। याच पार्श्वभूमीवर या उपक्रमादरम्यान त्या दिवंगत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब। कारण की देशाचे पंतप्रधान बाहेरच्या देशात गेल्यानंतर त्यांनी मेलोडी दिली होती, तर त्यांचंच अनुकरण आपण करतो की जैसी राजा वैसी प्रजा। आपण राजेचा जसा राजा आपला तशी प्रजा आहे आपली, त्यांचं अनुकरण आपण करणार आहे। आणि तो इथे येईल त्या प्रत्येकाला, आपले पोलीस बांधव असतील, भगिनी असतील, सगळ्यांना आपण मेलोडी देणार आहे। या आंदोलनात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याचेही कौतुक करण्यात आले। त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनाही मेलोडी चॉकलेट देऊन आभार मानण्यात आले। हा एक सकारात्मक आणि संवेदनशील संदेश देणारा क्षण होता। या उपक्रमातून एकीकडे राजीनाम्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला, तर दुसरीकडे नीट प्रकरणात जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या। यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जामघे, आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष विशाल शिंदे, विद्यार्थी अध्यक्ष आकाश जामघे, विद्यार्थी उपाध्यक्ष विराज माळवतकर, अर्णव कुंजीर, किरण केकाणे, आदित्य मुगळे, गिरीश धुमाळ, तुषार गिरी, अनिता देवी, राधिका आपटे, पूजा शिंदे, सोनल सिंग तसेच इतर पदाधिकारी आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा उपक्रम सांगून जातो, न्यायासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि संवेदनशीलता जपणं त्याहूनही महत्त्वाचं। युवाओं की मेलोडी खाओ और खुद जान जाओ हा संदेश आता फक्त गोड नाही, तर जागृतीचं प्रतीक बनला आहे। मी वंदे मातरम संघटना प्रदेशाध्यक्ष सचिन जामघे। आता खूप आनंदाची बातमी कळाली की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। या तरुणांचा हा विजय, हा झेंजीचा विजय, जे रस्त्यावरती ज्यांनी लाट्याकाट्या खाल्ल्या, ज्यांनी कुठल्याही दबावाला बळी पडले नाही, ज्यांनी सरकार विरोधात संघर्ष चालू ठेवला, अशा विद्यार्थ्यांचा, जेनजींचा व त्यांच्या कुटुंबांचा हा देशाचा विजय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। आज या राजीनाम्यामुळं इथनं पुढं कमीत कमी शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येईल याची आपण आशा बाळगूया। तसेच नीट परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांची श्रद्धांजली सभा जी आज आपण आयोजित केलेली आहे वंदे मातरम संघटनेतर्फे, ती आपण दुपारी 4:30 वाजता तसून इथे जिल्हा परिषद इथे घेणार आहोत। तर जास्तीत जास्त बांधवांनी उपस्थित राहा। ज्या तरुणांनी लाट्याकाट्या खाल्ल्या, ज्या तरुणांनी संघर्ष केला, ज्या तरुणांवरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला, हा त्यांचा विजय, हा युवांचा विजय। या विजयामध्ये या तरुणांनी दाखवून दिलं की देशात जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारखी क्रांती करण्याची धमक या तरुणांमध्ये आहे आणि त्यांनी दाखवून दिलं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। कार्यकारी संपादक भरत शहा, पुणे। संपर्क 99 23 28 88 35।